म्हणून 3 चमचे तांदळाचे पीठ, त्यानंतर खलबत्ता घ्यायचा, त्याच्यात टाकायच्या 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरी आणि सगळं एकत्र टचा 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 टेचायचं आणि आपल्या पिठात टाकून घ्यायचं. रंग यावा म्हणून टाकायचा अर्धा चमचा हळद, नंतर टाकायचं चिमूटभर सोडा, अर्धा चमचा टाकून घ्यायची लाल मिरची पावडर आणि लईच तिखट आवडत असलं तर टाका की 1 चमचा लाल तिखट. लगेच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि छिडकायची मस्त हिरवीगार कोथिंबीर. आता हे सगळं गरा 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 मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून मस्त पीठ तयार करून घ्यायचं. कसलं भारी पीठ झालंय बघितलं का तुम्ही. चला की आता पटकन बटाट्याची भजी तयार करून घेऊ. लय भारी भजी होतात. ही रेसिपी घरी करून बघायची बरं का, आणि आवडली ना तर नक्की माझ्या चॅनलला अन्वीज किचनला सबस्क्राईब करायचं आणि लाईक पण करायचं बरं का. लाईक करायला विसरायचं नाही अजिबात. वा वा वा, तोंडाला पाणी सुटलं की भजी बघून. चला मग कुरुम कुरुम खायची बरं का पटकन.